बरोबर. प्रेग्नेंट म्हणजे हे डिलिव्हरी हॉस्पिटलच आहे, पण तेव्हापासून डॉक्टर काही गेलेले नाहीत, काय नाही. आता आम्हाला दुपारी जसं समजलं तर आमच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकारी तिथे गेला, त्यांनी हंगामा केला तर हे काय आहे काय, तेव्हा कुठेतरी थोडी हालचाल झाली. याच्यानंतर अजून एक गोष्ट की त्याच्याच बाजूला एक पेशंट तिथे आहे, एक पेशंट आहे तुम्हाला दाखवतो. तर त्या पेशंटला सिरियस आहे, त्यांचं फार हे काचेच्या पेटीत ठेवायला मला वाटतं दिलंय किंवा काय शास्त्रीय नगरला पाठवलंय. आता ते त्या पेशंटला पण ॲम्ब्युलन्स पाहिजे, पण ॲम्ब्युलन्सची व्यवस्था नाही अजून. ती बिचारी एवढी हळहळते ना की आपल्याला बेकार वाटतंय. आम्ही तिथे खाली बसलेलो आणि बघत होतो तर दुसरी ॲम्ब्युलन्स भेटते का. ॲम्ब्युलन्सचं कारण इथे काय सांगतायत, ॲम्ब्युलन्स आहे पण ती ॲम्ब्युलन्स 15 दिवस झाली, 2 ॲम्ब्युलन्स आहेत, एक फिरतीवर आहे, 15 दिवस झाले एक ॲम्ब्युलन्स हे आहे ही दुरुस्तीला गेली, 15-20 दिवस झाले. सांगा या इथे विचारते यांना पण हे केला तर ह्या काय कॉपरेट करत नव्हत्या. मागाशी आमच्या महिला पदाधिकारी आहेत आतमध्ये ते त्या हे आहे सगळं. टिटवाळा येथील रुक्मिणी प्लाझा हॉस्पिटलमध्ये ॲम्ब्युलन्स नसल्याने 4 ते 5 तास एका महिलेला हॉस्पिटलला थांबावं लागलं. काय आपण जे सांगतायत त्या संदर्भात आज 13 डिसेंबर रोजी सकाळी 9:15च्या आसपास श्रीमती वैदेही मुंडे यांची डिलिव्हरी झाली आणि मुलाला NICUमध्ये शिफ्ट करणं आवश्यक असल्यामुळे ॲम्ब्युलन्स मुलाला तातडीनं शास्त्रीनगर NICUमध्ये आपलं शिफ्ट केलं ॲम्ब्युलन्सद्वारे. आणि त्यानंतर काही कालावधीनंतर आईला देखील त्रास काही जाणवू लागल्यामुळे तिला देखील शिफ्टिंगची आवश्यकता होती आणि ते ॲम्ब्युलन्स आल्यानंतर तिला देखील परत ती ॲम्ब्युलन्स आली आणि त्यानंतर आईला देखील आपण सायन इथं शिफ्ट केलेलं आहे. सर 3 ते 4 तास लागला ॲम्ब्युलन्स यायला, तर ॲम्ब्युलन्ससाठी काय महापालिका करणार आहे का, असं का होतं? ॲक्च्युली 5 तास जे लागलेले आहेत ते प्रसूतीनंतरचे आहेत, मात्र तिला गरज लागल्यानंतर साधारणपणे वेळेत आपण तिला ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिलेली आहे शिफ्टिंगसाठी. मात्र आपला जो मूळ मुद्दा आहे की ॲम्ब्युलन्सचा कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत ज्या ॲम्ब्युलन्स रुग्णालयांमध्ये कमी आहेत महापालिकेच्या, त्या अनुषंगाने देखील महापालिकेकडून नवीन ॲम्ब्युलन्स खरेदीचा प्रस्ताव करण्यात आलेला आहे आणि तो लवकरच मार्गी लागेल. आपण 9 ॲम्ब्युलन्स खरेदी करण्यासाठीचं प्रपोजल मूव्ह केलेलं आहे आरोग्य विभागामार्फत. सध्या 18 ॲम्ब्युलन्स आहेत, 14 ॲम्ब्युलन्स आहेत सध्या. 14+ हां, आता 9 काय झालं ॲक्च्युली की संप सर विजय जी सांगा काय प्रॉब्लेम. काय झालं की आत्ता आपण जे उभं आहे टिटवाळ्याच्या रुक्मिणी प्लाझा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संचालित या रुग्णालयात आमच्याकडे तक्रार आली की भंडारी म्हणून पेशंट आहे, चैताली भंडारी म्हणून. ती पेशंट काल रात्रीपासून म्हणजे आज पहाटे 2 वाजल्यापासून डिलिव्हरीसाठी आलेली होती, पण कुठलाही इलाज किंवा कुठलाही डॉक्टर कोणी त्यांच्यापर्यंत पोचलं नाही. त्याला 12-12:30 त्यापर्यंत वाजलेले आणि तिला पाणी पण दिलं नव्हतं. म्हणजे मला वाटतं ते काय सीझरच्या ह्याच्यात होते. आणि डॉक्टर मेन म्हणजे काय झालं, त्यांना सकाळी सांगण्यात आलं की 10 वाजता डॉक्टर येईल, 2 वाजता सांगितलं 10 वाजता येईल. तर 10 वाजता ज्या डॉक्टर येणार होत्या त्यांना 8:30 वाजता समजलं की त्या येणार नाही, त्यांना इमर्जन्सी जायला लागणार आहे गायनॉकॉलॉजी. मग यांनी ह्या इथल्या ज्या स्टाफनी दुसरं लगेच त्वरित इंतजाम करावा असं मला वाटत होतं. इथेच टिटवाळ्यात राहणारे कोणतरी दीक्षित डॉक्टर आहेत, ते इथे राहतात, त्यांना सांगितलं नाही. आणि आम्ही जेव्हा इथे आमच्या महिलांनी जेव्हा इथे यांच्यावर जाब विचारलं, आरडाओरड केली का तुम्ही पेशंटच्या बाबतीत काय हे करतात, तेव्हा त्यांनी त्या दीक्षित डॉक्टरांना फोन केला आणि ते दीक्षित डॉक्टर आत्ता कुठे अजूनपर्यंत आलेले नाहीत. हा एक विषय झाला. हेच विषय करत असताना आणखीन एक वैदेही मुंडे म्हणून पेशंटची तिथं परिस्थिती एवढी गंभीर आहे की त्या डिलिव्हरी झालेल्या ताई आहेत, त्यांच्या मुलाला काही हे होतं म्हणून त्याला ॲम्ब्युलन्समध्ये शास्त्रीनगरला नेलं. आणि ह्या सिरियस आहेत, अतिशय सिरियस आहेत, म्हणजे अक्षरशः तळमळत आहेत आणि यांना श्वास घेता येत नाही काय नाही. आणि यांना असं झालं आहे की ॲम्ब्युलन्स हे सकाळपासून सांगतायत, पण ॲम्ब्युलन्स जी गेली आहे तीच ॲम्ब्युलन्स अजून डोंबिवलीवरनं आलेली नाही. इथे 2 ॲम्ब्युलन्स आहेत, पण त्यातली एक ॲम्ब्युलन्स 15 ते 20 दिवस झाले बंद आहे, दुरुस्तीला दिली आहे. 15-20 दिवस कुठल्या यायला लागतात आणि इमर्जन्सीसाठी तुम्ही हे लोक काय करतात. मग इथे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा आरोग्य विभाग जे असेल त्यांनी पण लक्ष द्यायला पाहिजे, कारण की हे सगळं हे फक्त काय होतं
प्रायव्हेटला देऊन कॉन्ट्रॅक्ट देऊन मोकळे होतात आणि मग लक्ष देत नाही. आणि तुम्ही बघाल तर पेशंट एवढे आहेत, प्रत्येक पेशंटच्या नातेवाईकांच्या तक्रारी आहेत की आम्हाला इथे व्यवस्थित सुविधा भेटत नाही, काय नाही. हे बाहेरनं दाखवतात एक आणि आतनं वेगळा कारभार चालू आहे. अतिशय भोंगळ कारभार, अनागोंदी कारभार चालू आहे आणि याच्यात खूप मोठी एकदा मला वाटतं भडका उडेल. त्याच्यामुळे कृपया आयुक्तांनी याच्यावर जातीने लक्ष दिलं पाहिजे. रुग्ण सिरियस आहे, ॲम्ब्युलन्स नसल्याने तिकडे म्हणजे रुग्णाचे हाल झाला आहे आणि त्या ठिकाणी गोंधळची परिस्थिती निर्माण झाली. काय सांगा तुम्ही? सत्ताधारी पक्षाचे लोक आहेत त्यांचं रुग्णसेवेवरती कुठलंही लक्ष नाही आणि त्यांनी लक्ष द्यावं अशी माझी त्यांना विनंती आहे. नाहीतर ह्या जे सत्ताधारी पक्षातले लोक यांना लवकरच ॲडमिट करायची वेळ येणार आहे.